रात्रीतून नेमकं सरकारचे किती आमदार फुटलेत याची माहिती आपण अगोदर घेऊया। सध्याच्या घडीला जर विचार केला तर बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीलाच मनोज जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला। बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला। गेवराईचे भाजपचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही सहभाग घेतला। घनसांगवीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी सुद्धा शुभेच्छांचे फलक लावून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिले आहे। शिवाय कार्यकर्त्यांच्या चहा आणि नाश्त्याची सोय सुद्धा टोपेंच्या मार्फत केली गेलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनीही रात्री मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय। मंत्री शंभूराज देसाई, आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। हे ज्यांची नावं मी घेतली त्यातील 1-2 आमदार सोडले तर बाकी सगळे सत्ताधाऱ्यांमधील आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणाहून जो आहे तो मनोज जरांगेंना पाठिंबा येतोय। आमदार आणि खासदार यावेळी जरांगेंच्या आंदोलनापासून लांब राहण्याची रिस्क घेऊ शकत नाही।